नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत असे तुमचे 90% प्रश्न असेच प्रश्न तुमच्या पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये विचारले जातात. GS-GKचे आपण एक दिवस आड करून 25 प्रश्नांचा सराव घेत असतो. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत चला. तर आपण आज सुरू करूया आपल्या व्हिडिओला. पहिला प्रश्न काय आहे? 2024-25 मध्ये भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? कोण आहे? न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे काय आहेत? भारताचे सरन्यायाधीश आहेत 24-25चे. बघा थोडक्यात काय, सर्वोच्च न्यायालय प्रमुख ते असतात आणि हे काय आहे? संविधानिक पद आहे. चला दुसरा प्रश्न आपण बघूया. हे प्रश्न असेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये विचारले जातात. 2024 लोकसभा निवडणुकीचे आयोजन कोण करतं? लोकसभा निवडणूक कोण करतं? भारतीय निवडणूक आयोग करतं. संविधानिक संस्था आहे ती आणि स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक होते. मुख्य निवडणूक आयुक्त आहे. मुख्य निवडणूक 2024 लोकसभा निवडणूक आयोजन कोण करतं? तर भारतीय निवडणूक आयोग. महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढे सुद्धा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक देश एक निवडणूक विषय कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? केंद्र सरकार आणि निवडणूक सुधारणा याच्याशी संबंधित संसदेतील चर्चा आहे. खर्च व वेळ बचत होते. कशामुळे? एक देश एक निवडणूक याच्यामुळे. बघा चौथा प्रश्न काय आहे? 2024-25चा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? कोणी केला? निर्मला सीतारामन हे काय आहे? केंद्रीय अर्थमंत्री आहेत. संसदेत त्यांनी सादरीकरण केले. सलग अर्थसंकल्प त्यांनी सादरीकरण केले 2024-25चे केलेले आहेत. G20 शिखर परिषद 2023चे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर भारत आहे. नवी दिल्ली येथे मध्ये त्याचं आयोजन केलं होतं. जागतिक नेतृत्व कोणाला मिळालेलं आहे? भारताला. सहावा प्रश्न बघा. PM विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? कारागीर व पारंपरिक कामगार यांच्यासाठी कोणती योजना आहे? PM विश्वकर्मा योजना आहे. कशासाठी आहे ती? त्याचे उद्दिष्ट काय? PM विश्वकर्मा योजनेचे कौशल्य विकास होण्यासाठी, आर्थिक सहाय्य होण्यासाठी आणि ही नवीन योजना आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावर प्रश्न नवीन ज्या योजना आहेत ते तुम्ही करायचे आहेत ते याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सातवा प्रश्न बघा. 2024 मध्ये इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत 2024 मध्ये? S सोमनाथ हे काय आहेत? इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत. भारतीय अंतराळ संस्था आहे इस्रो ही. चंद्रयान 3 यशस्वी चंद्रयान 3 ला यश मिळालेलं आहे याच्यामध्ये इस्रोला. चंद्रयान 3 कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे? तर चंद्राशी. चंद्राचा दक्षिण ध्रुव भाग त्याच्याशी संबंधित आहे. इस्रोची मोहीम आहे कोणती? चंद्रयान 3. चला नववा प्रश्न बघा काय नववा प्रश्न. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कशाशी संबंधित आहे? तर महिला आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना राबवली गेली. राज्य सरकारची ही योजना आहे आणि महिलाचे सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा बघा प्रश्न काय? आयुष्यमान भारत योजना कशाशी संबंधित आहे? आरोग्य विमा. आयुष्यमान भारत योजना कशाशी संबंधित आहे? आरोग्य विमा. गरीब कुटुंबासाठी आरोग्य विमा 5 लाखांपर्यंत मोफत उपचार आणि ही योजना कोणाची आहे? तर केंद्र सरकारची आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2024 ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाला? स्पोर्ट्स रिलेटेड तुम्हाला क्रीडाविषयी 1-2 प्रश्न तरी तुमच्या परीक्षेमध्ये असू शकतात. पोलीस भरती असो किंवा तलाठी भरतीमध्ये. 2024 ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या होत्या? पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा आहे आणि 4 वर्षांनी ह्या घेतल्या जातात. किती वर्षांनी? 4 वर्षांनी. चला पुढचा प्रश्न आपला 12वा प्रश्न बघा. नमो ड्रोन दीदी योजना कोणासाठी आहे? कोणती? नमो ड्रोन दीदी योजना कोणासाठी आहे? महिला बचत गटासाठी ही योजना आहे आणि शेतीमध्ये ड्रोन वापरायचं फवारण्यासाठी वापरतात बघा ड्रोन. ते ड्रोन शेतीमध्ये वापरायचं असेल तर व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि ही कशी आहे? नवीन योजना आहे. त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला.
भारताचे नवीन संसद भवन कधी उद्घाटन झाले? तर भारताच्या नवीन संसद भवनाचं कधी उद्घाटन झालं? 28 मे 2023 साली पंतप्रधान यांनी उद्घाटन केलं आहे. लोकशाही प्रतीक आहे ते. बघा 14वा प्रश्न काय आहे बघा. हर घर जल योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? जलशक्ती मंत्रालय. पिण्याचे पाणी ग्रामीण भाग आणि ही कोणाची योजना आहे? तर केंद्र शासनाची योजना आहे. हर घर जल योजना कोणाची? केंद्र शासनाची योजना आहे. 15वा प्रश्न काय बघा. 2024 मध्ये भारताचा GDP वाढ दर सुमारे किती आहे? तर सुमारे 60%. अंदाजे असतं ते 60%. आर्थिक घडामोडी आहेत. ह्या आर्थिक घडामोडीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा महाराष्ट्रातील नवीन जिल्हा धर्मवीर संभाजीनगर पूर्वी कोणता होता? महाराष्ट्रातील नवीन जिल्हा धर्मवीर संभाजीनगर कोणता होता? तर औरंगाबाद होता. त्यांचं नामांतर करून काय झालं आहे? धर्मवीर संभाजीनगर नामांतर. आणि कोणी निर्णय घेतला तर राज्य सरकारचा हा निर्णय आहे. 17वा बघा. डिजिटल इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला? 2015 साली. ई सेवा तंत्रज्ञान आणि केंद्र शासनाची ही योजना आहे. केंद्र शासनाची योजना आणि राज्य सरकारच्या योजना वेगवेगळ्या असतात, त्या तुम्ही लक्षात ठेवायचे. विचारलं जाऊ शकतं ही कोणाची योजना आहे? राज्य शासनाची की केंद्र शासनाची? चला 18वा प्रश्न आपण बघूया. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कोणत्या वर्षी लागू झाले? 2020 साली लागू झाले. शिक्षण सुधारणा करण्यासाठी 10+2 रचना बदल केलेला आहे. 10+2 मध्ये त्याचं बदल केलेला आहे. 10वी आणि 11-12वी असे 2 स्तरात विभागणी केलेली आहे त्याची. 91वा प्रश्न बघा. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरात प्रस्तावित झाली? मुंबई आणि अहमदाबाद. हायस्पीड रेल आहे. जपान सहकारी आहे त्यामध्ये. 20वा बघा प्रश्न. स्टार्टअप इंडिया योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 2016 साली. कुठली? स्टार्टअप इंडिया. ही कोणाची योजना आहे? तर केंद्र शासनाची. कशासाठी? उद्योजकता आणि तरुणांसाठी ही योजना सुरू केलेली आहे, स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडियाचा मेन उद्देश काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस. काय हे संविधानिक पदाने कोण नियुक्त करतं? तर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असतं. राज्यपाल कोण आहे महाराष्ट्र सध्याचे? रमेश बैस. 22वा प्रश्न बघा. वंदे भारत एक्सप्रेस कशाशी संबंधित आहे? भारतीय रेल्वे. अर्थ वेगवान ट्रेन आणि मेक इन इंडिया आहे. कोणती? वंदे भारत एक्सप्रेस मेक इन इंडिया आहे. लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा होतो? 25 जानेवारी. लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा होतो? 25 जानेवारी. निवडणूक आयोगातर्फे हा दिवस साजरा केला जातो. मतदार जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला, त्याचं उद्दिष्ट आहे. 24वा बघा. मेक इन इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला? 2014 साली. उत्पादन वाढवण्यासाठी, रोजगार मिळवण्यासाठी आणि हे केंद्र शासनाचं धोरण आहे. मेक इन इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला? 2014 साली. आपला लास्टचा प्रश्न बघा काय. 2024 मध्ये भारतातील नवीन फौजदारी कायदे किती आहेत? हे फौजदारी कायदे ह्याच्यावर असे प्रश्न पोलीस भरतीसाठी विचारले जातात. किती आहेत? 3. कुठला? IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट बद्दल हे 3 काय आहेत? तुमचे फौजदारी कायदे आहेत. भारतीय न्याय संहितामध्ये ते येतात. 2024 मध्ये भारतातील नवीन किती आहेत? 3 आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी जे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणारे बघितलेले आहेत. ते तुमच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच संदर्भ घेऊन जर तुम्हाला प्रश्न विचारले तर ते तुम्हाला यायला पाहिजे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.